पण आम्ही शेतकऱ्यांचेच मुलं आहोत आणि तो मेळावा आमच्यासाठी होता. मला पोलीस प्रशासनाला असं विचारायचं आहे की तो मेळावा जर आमच्यासाठी आयोजित केलेला होता तर आम्ही त्याच्यामध्ये काळे झेंडे का दाखवू? हा राजकीय हेतू पण असू शकतो, कारण त्यांच्या बोलण्यातून आम्हाला ते जाणवलं. पण कल्पना म्हणजे आम्ही स्टेटस वगैरे काही ठेवलेलं नव्हतं. तसं काही ठेवलं असतं तर आम्ही पोलीस स्टेशनला आधी कल्पना देऊन आम्ही आंदोलन करायचं म्हणून निवेदन देण्यासाठी एक पुढे आलो असतो. पण कुठलीही आम्हाला काही कल्पना नव्हती. आम्ही काही स्टेटस वगैरे पोस्ट वगैरे काही केलेली नव्हती. मयंक गांधी सर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून या भागामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे कामं या ठिकाणी केले जातात. सकाळपासूनच्या घडामोडीपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी, आमच्या काही गोष्टी आम्हाला समजण्यात आल्या. आता आम्हाला सांगितलं आचारसंहितेचा भंग होऊ नये अशी नोटीस होती. दुसरं होतं की इथं काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करून तुम्ही कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण होता म्हणून होतं. आज ग्लोबल ट्रस्ट विकासच्या माध्यमातून या ठिकाणी शिरसाळ या ठिकाणी शेतकरी संवाद मेळावा घेण्यात आला होता. त्या संवाद मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं. त्याच अनुषंगानं शिरसाळ परिसरातले जे शेतकरी नेते आहेत त्यांना पोलीस प्रशासनाने काही वेळापुरतं किंवा पहाटे 4 वाजल्यापासून ताब्यात घेतलं होतं. नेमकं कशासाठी ताब्यात घेतलं होतं, काय त्यांना नोटीस देण्यात आली होती का, या सर्व प्रश्नांचे आपण उत्तर त्यांच्याशी जाणून घेणार. एकंदरीत तुम्हाला किती वाजता ताब्यात घेतलं, कशासाठी घेतलं, काय तुम्हाला सांगण्यात आलं? साधारण सकाळी 4:30च्या सुमारास आम्हाला त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं. ज्यावेळेस आम्हाला ताब्यात घेतलं त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाला विचारलं की आम्हाला कशासाठी तुम्ही ताब्यात घेताय. तर त्यांनी आम्हाला कुठलीही कल्पना न देता या ठिकाणी आम्हाला आणून नजर कैदमध्ये त्यांनी ठेवलं होतं आम्हाला. कारण मग नंतर आम्ही इथं आल्याच्या नंतर परत विचारलं की कशासाठी नेमकं आणलं. तर त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही निदर्शन करणार आहात किंवा काळे झेंडे वगैरे दाखवणार आहात. ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या वतीने जो आज शेतकरी संवाद मेळावा आयोजित केलेला होता, या मेळाव्याला केंद्रीय मंत्री कृषी शिवराज सिंह चौहान साहेब आले होते. पण आम्ही शेतकऱ्यांचेच मुलं आहोत आणि तो मेळावा आमच्यासाठी होता. मला पोलीस प्रशासनाला असं विचारायचं आहे की तो मेळावा जर आमच्यासाठी आयोजित केलेला होता तर आम्ही त्याच्यामध्ये काळे झेंडे का दाखवू? कारण मयंक गांधी सर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून या भागामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे कामं या ठिकाणी केले जात आहेत. मग त्या कामामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतो. आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्हाला तुमचा आयडी द्यायचा आहे. मला आयडी तर काही दिलंच नाही, पण या ठिकाणी दिवसभर नजर कैदेमध्ये ठेवण्यात आला. आता एक 10 मिनिटापूर्वी आमच्या ठिकाणी सुटका झालेली आहे. काय ती नोटीस जी देण्यात आली त्याच्यावर काय मजकूर होता, एकंदरीत काय त्यांना सांगण्यात आलं होतं तुम्हाला? आधी ह्याच्या आधी सुद्धा नोटीस देण्यात आली होती? नाही, नोटीस वगैरे असं काही या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेलं नव्हतं. आणि ठीक आहे, जरी त्यांना वाटलं होतं किंवा कुठून त्यांना माहिती मिळाली होती की आम्ही या ठिकाणी असं काही गोष्टी करणार आहोत चुकीच्या, तर त्यांनी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती. नोटीस दिली तर ठीक आहे, नोटीस देऊन त्यांनी आम्हाला इथून जाऊ द्यायला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर जर आम्ही काही केलं असतं तर त्यांनी 100% आमच्यावर कायदेशीर कारवाई जरी केली असती तरी ते आम्हाला मान्य होती. पण आज कुठलीही नोटीस न देता या नोटीस नंतर इथं आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी नोटीस दिली आणि नोटीस देऊन देखील दिवसभर या ठिकाणी आम्हाला त्यांनी बसून ठेवलं होतं. किती वाजता तुला घरातून ताब्यात घेतलं आणि काय तुम्हाला काय सांगून ताब्यात घेतलं? तेव्हा तू कुठं होतास? काय मला घरून 4:30 वाजता ताब्यात घेतलं. म्हणले काम आहे, म्हणले शिरसाळा पोलीस स्टेशनला जायचं म्हणले. नोटीस वगैरे काही सांगितलं नाही. कार्यक्रमाची काही पूर्व दिशा माहिती कल्पनाही नव्हती मला. मी इथं आल्याच्या नंतर मला त्यांना नोटीस दिली. नोटीस दिल्याच्या नंतर आज दिवसभर नजर कैदेत ठेवलं. पण माझी एवढीच विनंती आहे, जर प्रशासनाला आम्हाला नजर कैदेत ठेवायचं होतं तर कमीत कमी एक आम्हाला पूर्व कल्पना किंवा नोटीस असं काहीतरी सांगून त्यांना आम्हाला, जर त्या नोटीस आम्ही पालन नसतं केलं तर आम्हाला कायदेशीर कारवाई आमच्यावर केली असती, ठीक होतं. तुमच्या माध्यमातून काय सोशल मीडियावर काय मेसेज व्हायरल करण्यात आला होता की तुम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, असं काही झालं होतं का? मग त्याच अनुषंगाने तुम्हाला ताब्यात घेतलं होतं का? असं काही झालेलं नव्हतं. अशी काही पूर्वकल्पना म्हणजे आम्ही स्टेटस वगैरे काही ठेवलेलं नव्हतं. तसं काही ठेवलं असतं तर आम्ही पोलीस स्टेशनला आधी कल्पना देऊन आम्ही आंदोलन करायचं म्हणून निवेदन देण्यासाठी एक पुढे आलो असतो. पण कुठलीही आम्हाला काही कल्पना नव्हती. आम्ही काही स्टेटस वगैरे पोस्ट वगैरे काही केलेली नव्हती. नक्कीच. एकंदरीत दत्ताभाऊ, तुम्ही सामाजिक प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी निदर्शने केलीत, आंदोलन केले, त्याच अनुषंगाने तुम्हाला ताब्यात घेण्यात आला आहे का? आणि तुम्हाला जी वेळ होती पहाटेची, किती वाजता तुम्हाला ताब्यात घेणार, काय ती अवस्था होती ज्यावेळेस पोलिसांची गाडी दारात आली आणि कुठलाही काही चुकीचा किंवा गुन्हा न करता पोलिसांची ज्यावेळेस गाडी दारात येते आणि तुम्ही आता पोलिस सोडलेला आहे परंतु घरी गेलेला नाहीत, काय अवस्था असणार आहे घरची? मला या सगळ्या गोष्टीवर एक हसू पण येत आहे. कारण मुद्दाच नव्हता असा ठोस की आम्हाला उचलून आणायसारखा. आता सकाळ झोपीतून उचलून आणलं, उठवलं त्यांना, त्यांच्यासोबत गाडीत आणलं. इथवर येईपर्यंत कल्पना नव्हती की नेमकं काय आणलंय. ठीक आहे, इथं आणल्यानंतर
नोटीस वगैरे दिल्या. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की कोणत्या आधारे आम्हाला तुम्ही नजर कैदेमध्ये ठेवलं. आणि प्रशासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात आलं किंवा तुमचे विविध आंदोलन आहेत, शेती प्रश्नावर केलेले आंदोलन आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आणण्यात आलं. जर आम्ही आंदोलन करत असू आणि आम्ही आंदोलन करायचे नाहीत का, इथून पुढे शेतकऱ्याच्या पोरांना आंदोलन करायचे नाहीत का? कारण जर आंदोलन केले तर त्याची भरपाई एखादा कार्यक्रम जर पक्षीय कार्यक्रम नसताना सुद्धा जर आम्ही जेरबंद होत असू तर यानंतर शेतकऱ्यांच्या पोरांनी रस्त्यावर उतरायचं का नाही हा पण मोठा प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण सकाळपासूनच्या घडामोडीपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आमच्या काही गोष्टी आम्हाला समजण्यात आल्या. आता काही जो पक्षीय बिगर पक्षाचा कार्यक्रम होता इथं आम्हाला सांगितलं आचारसंहितेचा भंग होऊ नये अशी नोटीस होती. दुसरं होतं की इथं काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करून तुम्ही कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण होता म्हणून होतं. पण मला म्हणायचंय आमच्याकडून कोणतेही म्हणजे आम्ही सूचनाही कोणती केलेली नव्हती, आम्ही कोणतं ट्विट केलेलं नव्हतं, कोणतं व्हॉट्सअप फेसबुकला पोस्ट केलेले नव्हते. एवढं असताना आम्ही या चांगल्या कार्यक्रमाला परिसरामध्ये एवढे मोठे शेतकरी नेते किसान सभेच्या वतीने सुद्धा आंदोलन करण्यात येतं. वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये वेळोवेळी निदर्शने करण्यात येतात. मग तुम्हा तिघांनाच का त्यांना या नोटीस केल्या, तुम्हा तिघांनाच का नजर कैदेत ठेवलं आणि हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला नाही का? जर आता विचारला असेल त्याच्यानंतर तुम्ही वरिष्ठांकडे याची तक्रार करणार आहात का? नाही, आम्ही हा प्रश्न विचारला ना. हा प्रश्न विचारला आल्यानंतर त्यांना आम्हाला तेच प्रश्न परत फिरून सांगू लागले की तुम्ही आंदोलन केलेत. तर मला असं म्हणायचं मग यानंतरच्या नवीन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांनी रस्त्यावरच उतरायचं नाही का? आणि माझा प्रश्न पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी, तुम्ही तिघेच का किसान सभेच्या वतीने वेळोवेळी चौकामध्ये रस्ता रोको केला जातो, आंदोलन केले जातात, मग तुम्हीच का? हे मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्ही तिघालाच का विशेष मध्ये नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं? हा राजकीय हेतू पण असू शकतो, कारण त्यांच्या बोलण्यातून आम्हाला ते जाणवलं पण. कारण त्यांना मागे झालेली जी पत्रक बैठक पक्षाची जे तुतारी शरद पवारचा गट आहे त्या तुतारी पक्षांची शरद पवार गटाच्या पक्षाची जी काय बैठक झाली त्याच्यामध्ये भाषणं झाली असं पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे. आणि त्या भाषणाचा रोख आंदोलनावर इथल्या कार्यक्रमाचा होता आणि त्यामुळे त्यांनी उचलून आणलं. आणि आमचा आणि पक्षाचा माझा आणि पक्षाचा कोणताही अर्थार्थी संबंध नसताना पण आणलेला आहे. त्याच्या पुढे मग आता तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात का की नेमकं आमचा गुन्हा काय होता, आम्हाला आणलं का होतं? एकंदरीत अशी काही माहिती आहे का तुमच्या नेमकं तुमच्या पोलीस प्रशासनाकडे, सुरक्षा यंत्रणेकडे की आम्ही काही गुन्हा करणार होतो असं काही माहिती होती का, असं काही विचारणार आहात का? नाही, मी सविस्तर असं निवेदन किंवा माहितीचा अधिकार देऊन आम्हाला कोणत्या बेसवर अटक करणे म्हणजे जेरबंद करण्यात आलं, नजर कैदेत ठेवण्यात आलं, पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं याचं मी सविस्तर त्यांना बोलून आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पण तसं बोललो आम्ही की आम्ही याचे आम्हाला तुम्हाला आम्ही विचारणा करणार याबद्दल. नक्कीच धन्यवाद. एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे जे नेते आहेत, एकंदरीत शेतकऱ्यांचे पुत्र, शेतकऱ्यांचे नेते जे शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी झगडतात, आंदोलने करतात, वेळोवेळी या ठिकाणी चौकामध्ये निदर्शने व्यक्त करतात, निषेध नोंदवतात, परंतु त्यांनाच जाणून बुजून टार्गेट करून सकाळी 4:30 वाजता पहाटे ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या घरून ते जे अवस्थेत असतील त्या ताब्यात घेऊन त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला पोलीस स्टेशनला चला, तुमचा काहीतरी काम आहे असं सांगण्यात आलं. आणि ते सांगण्यात आल्यानंतर या ठिकाणी त्यांना आणून जेरबंद नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं. नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवताल, आंदोलन करताल, या प्रकारच्या काही उडवडीचे उत्तर त्यांना मिळालेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये काय अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.